नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच्या लेक्चरला आपण रेशोज ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स हा टॉपिक बघितला आणि त्याची एक्सरसाइज कंप्लीट केली. ह्या लेक्चरमध्ये आपण काही थेरम बघणार आहोत. त्यामधला पहिला थेरम आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, बीपीटी. बघूया त्यात काय आहे. स्टेटमेंट: इफ अ लाइन पॅरलल टू ए साइड of a triangle and intersects the remaining sides in two distinct points, then the line divides the sides in the same proportional. आता ह्याचा अर्थ काय आहे? जर आपण एक ट्रायंगलच्या कोणत्या तरी एका साइडला जर पॅरलल ड्रॉ केली, बघा आपण एक ट्रायंगल घेतला ABC, त्यातली एक कोणतीही साइड घ्यायची, आपण घेतली BC. या BC साइडला आपण एक काय केली आहे, पॅरलल ड्रॉ केली. लाईन L ही पॅरलल आहे BC ला, अशी ड्रॉ केली. ओके, आणि ती इंटरसेक्ट होते साइड AB ला पॉइंट AP मध्ये आणि साइड AC ला पॉइंट Q मध्ये. ओके, इथपर्यंत झालं. तर थेरम काय बोलतोय, तर रिमेनिंग म्हणजे ह्या साइडला ही लाईन पॅरलल आहे. ओके, आणि ज्या दोन रिमेनिंग साइड उरले ट्रायंगलच्या, म्हणजे साइड AB आणि AC, ओके, त्यामध्ये जे इंटरसेक्ट करतात, तर त्या दोन्ही साइडचे जे रेशोज आहे ते इक्वल असतात, असं त्याचा अर्थ आहे. बघूया आपण आधी प्रूफ मध्ये बघूया. गिव्हन मध्ये आता काय आहे, इन ट्रायंगल ABC फिगर आहे. आपण इन ट्रायंगल ABC मध्ये बघूया काय काय. लाईन L, ओके, लाईन L इज पॅरलल टू साइड BC. ओके, माहित आहे. लाईन L इंटरसेक्ट्स साइड AB अँड साइड AC. लाईन L इज इंटरसेक्ट्स साइड AB अँड AC ॲट पॉइंट और इन पॉइंट्स P अँड Q मध्ये ती इंटरसेक्ट होती. ओके, आणि टू प्रूव्ह आपल्याला प्रूफ काय करायचं आहे, म्हणजे थेरमचा प्रूफ काय करणार आहे आपण, AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC हे प्रूफ करायचं आहे आपल्याला. ओके, हे प्रूफ करायचं आहे. बघूया, थोडं कन्स्ट्रक्शन करावं लागणार. त्यामध्ये आपण कन्स्ट्रक्शन काय केलंय, ड्रॉ सेगमेंट PC अँड QB हे दोन्ही सेगमेंट ड्रॉ करून घेतलंय. ओके, आता आपण प्रूफ बघणार आहोत. प्रूफ मध्ये काय, ट्रायंगल, दोन ट्रायंगल घेऊया. ट्रायंगल APQ हा एक ट्रायंगल झाला APQ, आणि दुसरा ट्रायंगल आहे ट्रायंगल PQB. ओके, ट्रायंगल APQ आणि AQB, APQ आणि AQB. आता प्रूफ बघूया. दोन ट्रायंगल घेऊया. ट्रायंगल APQ आणि दुसरा ट्रायंगल आहे PQB. ओके, PQB हे दोन ट्रायंगल घेतले. ट्रायंगल APQ आणि ट्रायंगल PBQ. ओके, हे दोन्ही ट्रायंगल घेतले. ठीक आहे. हॅव अ कॉमन व्हर्टेक्स Q. ह्या दोन ट्रायंगल मध्ये हा व्हर्टेक्स जो आहे Q हा कॉमन आहे, म्हणजे मुळात ही साइडच कॉमन आहे. PQ ही काय आहे, दोन ट्रायंगल मधली साइड कॉमन आहे. ओके, आणि देअर बेसेस, आणि ह्या दोन ट्रायंगलचे बेसेस आपण घेऊया ह्या साइडचे, म्हणजे AP आणि PB. बेसेस घेतले AP कोणत्या ट्रायंगलचा बेस आहे, APQ. AP हा APQ बेस आहे, आणि PB हा एक बेस घेतला कोणत्या ट्रायंगलचा, PBQ. ओके, लाइज ऑन द सेम साइड AB. हे दोघही बेस AP अँड बेस PB हे दोघही एकाच साइड वरती लाय होत आहे. कोणती साइड, AB साइड. ओके, तेच दिलेलं आहे AB साइड. मग देअरफॉर जर असं होत असेल, म्हणजे जर दोन ट्रायंगल मध्ये एखादी साइड कॉमन असेल,
ओके, कॉमन इथं कॉमन काय पी क्यू आहे. जर दोन ट्रायंगल मधली एखादी साईड जर पी क्यू असेल तर त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट नेहमी इक्वल असते. हे नेहमी लक्षात ठेवा, कुठं तरी नोट करून ठेवा. ओके, मग देअरफॉर दे हॅव इक्वल हाईट्स, म्हणजे त्या दोन्ही ट्रायंगलची हाईट इक्वल आहे. ओके, मग हाईट इक्वल आहे. आपण बघितलंच अगोदरच्या लेक्चरमध्ये, जर दोन ट्रायंगलची हाईट इक्वल असेल तर त्यांच्या एरियांचा रेशोज हा बेसच्या प्रोपोर्शनल असतो, म्हणजे बेसची डिव्हिजन केली जाते दोन्ही ट्रायंगलची. मग आपण आता तेच करूया इथं. मग ट्रायंगल, परत ते दोन ट्रायंगल घेतले. एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अँड एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी. पी क्यू बी इक्वल टू दोघांचा बेस. ए पी क्यूचा बेस काय आहे, ए पी आहे, आणि पी क्यू बीचा बेस काय आहे, पी बी आहे. ओके, आणि त्याला रिझन द्यायचं आहे बिकॉज ट्रायंगल ऑफ इक्वल हाईट्स. ओके, हे रिझन आहे, हे इम्पॉर्टंट असतं देणं. याला फर्स्ट इक्वेशन देऊया. फर्स्ट इक्वेशन हे झालं आपले दोन ट्रायंगल वरचा एरियांचा रेशो घेतला. ओके, सिमिलरली आपण दोन त्या साईडचे ट्रायंगल घेऊया. हा पहिला ट्रायंगल तर तोच असेल ए क्यू पी. ओके, ए पी क्यू हा एक ट्रायंगल, आणि दुसरा ट्रायंगल आहे पी क्यू सी. ओके, दुसरा ट्रायंगल आहे पी क्यू सी. आता हे दोन ट्रायंगल मध्ये पुन्हा पी क्यू काय आली, कॉमन आली. ओके, सी म्हणून सिमिलरली केलंय, कॉमन आली. नंतर बेस काय आला, ए क्यू आणि क्यू सी. ओके, मग आता कॉमन आहे म्हणजे हाईट काय येणार त्याची, इक्वल येणार. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी इक्वल टू दोघांच्या बेसची रेशो घेणार आपण, ए क्यू अपॉन क्यू सी. ए क्यू अपॉन क्यू सी. रिझन देणार ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट्स. इक्वेशन सेकंड इथपर्यंत आलो. आता बघा, अजून दोन ट्रायंगल घेऊया आपण. ट्रायंगल पी क्यू बी, ट्रायंगल पी क्यू बी आणि ट्रायंगल पी क्यू सी. हे दोन ट्रायंगल घेतले. हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. ओके, लाईन्स बिटवीन द सेम टू पॅरलल लाईन्स पी क्यू अँड बी सी. हे दोन्ही ट्रायंगल ह्या दोन पॅरलल लाईन्स मध्ये लाय होत आहे. कोणकोणत्या, पी क्यू आणि बी सी. हे दोघं काय पॅरल लाईन्स आहे, तर दोन्ही पॅरल लाईन्स मध्ये हे दोन ट्रायंगल लाय होत आहे असं दिलेलं आहे. ओके, आता आपण एक्सरसाइज मध्ये एक्झाम्पल सॉल्व्ह केलं दोन पॅरल लाईन मधले ट्रायंगल साठी. तर जर कधीही दोन पॅरल लाईन असतील आणि त्या दोन पॅरल लाईन मध्ये जर दोन ट्रायंगल आले तर त्या दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट हे सेम असतात. ओके, हे लक्षात ठेवा. देअरफॉर दे हॅव इक्वल हाईट्स अँड सेम बेसेस. म्हणजे हाईट इक्वल असते आणि बेस हा कॉमन असतो, म्हणजे सेम असतो. मग इथे हाईट इक्वल आहे आणि बेस काय आहे, बी सी. बघा, हा एक ट्रायंगल आहे आणि हा एक ट्रायंगल आहे. परपेंडिक्युलर ड्रॉ केली, हाईट सेम येणार आणि बेस तर कॉमन आहे. ओके, बेस कॉमन आला. आणि जेव्हा जेव्हा ज्या ट्रायंगलची हाईट आणि बेस इक्वल असेल तेव्हा त्या ट्रायंगलचा जो एरिया असतो, दोन्ही ट्रायंगलचा एरिया हा कायम इक्वल असतो. कारण की आपलं फॉर्म्युलाच काय आहे, एरिया ऑफ ट्रायंगलचा 1/2 इंटू बेस इंटू हाईट. ओके, आता बेस पण सेम आहे, हाईट पण सेम आहे. तर दोघांचा फॉर्म्युला जर दोघांची व्हॅल्यू फॉर्म्युल्यामध्ये टाकली तर ती काय येणार आहे, इक्वलच येणार आहे. म्हणून दोन्ही ट्रायंगलच्या एरिया जर आपण काढला तर तो काय असेल, इक्वल असेल. म्हणून एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. या दोन्ही ट्रायंगलचा बेस आणि हाईट इक्वल आहे, म्हणून एरिया पण काय इक्वल आहे. त्याचं रिझन आहे ट्रायंगल्स ऑफ इक्वल हाईट्स अँड बेसेस. ही रिझन देणं इम्पॉर्टंट आहे. या इक्वेशनला थर्ड दिला. ओके, आता बघा इक्वेशन फर्स्ट आणि इक्वेशन सेकंड बघा. त्याचा जो अंश आहे, ओके, तो सेम आहे. वरचा भाग एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू. ओके, आणि इथं डिफरंट आहे पी क्यू बी आणि पी क्यू सी. पण इक्वेशन थर्ड वरनं पी क्यू बी इक्वल टू काय, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. मग इथं तेच आहे ना, कुठं गेलं, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी आणि पी क्यू बी. मग ते इक्वल आहे. मग पूर्ण जो रेशो आहे 1 आणि 2
इक्वेशन त्या पुन्हा काय येतील, इक्वल येतील. ओके, म्हणून फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड थर्ड काय येणार आहे, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ए क्यू बी हे पी क्यू बी इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. का, तर हे दोघं इक्वल आहे. मग छेद जर इक्वल असतील तर पूर्ण रेशो सुद्धा काय असेल, इक्वल असेल. ओके, हे इक्वल झालं. आता बघूया, फक्त व्हॅल्यू टाकायची आहे. मग फ्रॉम फर्स्ट वरनं ए ची व्हॅल्यू फ्रॉम फर्स्ट वरनं आणि ए ची व्हॅल्यू फ्रॉम सेकंड वरनं. ओके, आणि फोर्थ मध्ये ते टाकायचे, म्हणून फ्रॉम फर्स्ट, सेकंड अँड फोर्थ आपण व्हॅल्यू टाकूया. तर ए ची व्हॅल्यू आहे एपी अपॉन पीबी आणि ह्या रेशोची व्हॅल्यू आहे फ्रॉम सेकंड वरनं ए क्यू अपॉन क्यू सी. आपल्याला हेच प्रूफ करायचं होतं बघा, एपी अपॉन पीबी इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. म्हणजे थेरम काय म्हणतो, जर तुम्ही कोणताही ट्रायंगल घ्या, त्या ट्रायंगलच्या एका साईडला, आता साईड पण तुम्ही कोणती घेऊ शकता, त्या साईडला जर आपण पॅरल लाईन काढली, ती लाईन उरलेल्या दोन साईडला जिथं इंटरसेक्ट करेल या दोन्ही साईड तयार होतील, त्या दोन्ही साईडचा रेशोच काय असेल, इक्वल असेल. असा थेरम आहे. ओके, आता आपण बघूया कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी म्हणजेच कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर कॉन्व्हर्स म्हणजे काय, जो आपण थेरम बघितला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, त्याच्या रिव्हर्स म्हणजे काय, जे गिव्हन होतं ते आता इथं प्रूव्ह करायचं आहे आणि जे प्रूव्ह केलं त्या थेरम मध्ये, जे प्रूव्ह केलं ते इथं गिव्हन आहे. म्हणजे काय, तर जो बेस आहे त्या बेसला जी लाईन आपण पॅरलल घेतली होती तिथं आपल्याला प्रूव्ह करायची, ती लाईन पॅरलल आहे. आणि जो रेशो प्रूव्ह केला होता तो रेशो इथं गिव्हन दिलेला आहे. ओके, बघूया इन ट्रायंगल. ठीक आहे, स्टेटमेंट बघूया अगोदर. इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो, ओके लक्षात ठेवा सेम रेशो, देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड. म्हणजे काय, एखाद्या ट्रायंगल मध्ये आपण एक लाईन ड्रॉ केली आणि ती लाईन ट्रायंगलच्या दोन साइडला डिवाइड करते. ओके, अ लाईन, एक लाईन घेतली, ती लाईन ट्रायंगलच्या दोन साइडला डिवाइड करते. डिवाइड करते सेम रेशो मध्ये, म्हणजे हे दोन साइडचा आणि ह्या दोन साइडचा रेशोज इक्वल असेल. सेम रेशोज मध्ये डिवाइड करते, तर ती लाईन डिवाइड जर करते तर ती जी लाईन आहे ती उरलेल्या ज्या तिसरी साइड आहे, उरलेली जी तिसरी साइड आहे ट्रायंगलची, त्याला काय असेल, पॅरलल असेल. हेच आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, इन ट्रायंगल काय नाव, इन ट्रायंगल एबीसी, इन ट्रायंगल एबीसी लाईन यल, यल पण घेऊ शकतो आणि पी क्यू पण घेऊ शकतो. लाईन यल इज intersects of side AB and side AC at points P and Q respectively. ओके, आणि अजून एक गिव्हन दिलेलं आहे. काय गिव्हन दिलेलं आहे, त्यांचे जे रेशोज आहे ते काय इक्वल आहे त्यांचे रेशोज. देअरफॉर AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. हे काय गिव्हन दिलेलं आहे, गिव्हन आहे ते इथंच दिलेलं आहे, गिव्हन आहे ते. ओके, आता बघा, जर हे रेशोज इक्वल असतील, यांच्यावरच ही डायग्राम काढलेली आणि थेरम हाच सांगतो. कॉन्व्हर्स काय सांगतो, जर हे रेशोज इक्वल आले, ओके, जर हे रेशोज इक्वल आले तर ती लाईन त्या उरलेल्या थर्ड लाईनला काय पॅरलल आहे. देअरफॉर लाईन PQ और लाईन L इज पॅरलल टू साइड BC. ओके, आता कॉन्व्हर्स जो थेरम आहे तो आपल्याला जेव्हा आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करूया तेव्हा हा यूज होणार आहे. त्यामुळे लक्षात ठेवा, म्हणजे जर हे रेशो जर इक्वल आले तर ती लाईन काय असेल, पॅरलल असेल. आपला नेक्स्ट टॉपिक आहे प्रॉपर्टीज ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ ए
ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलच्या एखाद्या अँगलचा बायसेक्टर घेऊन त्याच्या काही प्रॉपर्टीज आहे. त्यामध्ये पहिला थेरम आहे त्याच्यामध्ये द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ ए ट्रायंगल. ओके, बायसेक्टर घेतला एक अँगलचा ट्रायंगल मधल्या. द बायसेक्टर ऑफ अन अँगल ऑफ ए ट्रायंगल divides the side opposite to the angle in the ratio of the remaining side. म्हणजे काय, एखाद्या ट्रायंगलचा जर अँगल घेतला आणि त्या अँगलला एक बायसेक्टर काढला, तो बायसेक्टर त्या अँगलच्या समोरच्या बाजूला दुभागतो. ओके, दुभागतो. तर तो काय म्हणतो, जेव्हा दुभागेल तेव्हा इथे दोन साइड तयार होतील. या साइडचा रेशो इक्वल असेल ह्या दोन्ही साइडच्या रेशोला. ओके, म्हणजे हे प्रूफ करायचे आपल्याला. ओके, म्हणजे AE अपॉन EB इक्वल टू AC अपॉन CB. ओके, मग आता आपण बघूया, डायग्राम घेतली एक. ठीक आहे, आता हे बघू. गिव्हन काय आहे, इन ट्रायंगल ABC. आता आपण ट्रायंगल घेतला अगोदर, मी कन्स्ट्रक्शन करतोय की ABC हा एक ट्रायंगल घेतला. नंतर रे, हा जो रे CE इज द बायसेक्टर ऑफ अँगल ACB. ACB हा अँगल आहे, त्याला बायसेक्ट करतो. रे C बायसेक्ट केला. ओके, बायसेक्टर. देन इंटरसेक्ट साइड AB. AB या साइडला इंटरसेक्ट करतो ऍट पॉइंट E. ओके, इथपर्यंत आलो. टू प्रूफ काय करायचं आहे सांगितलंय, AE अपॉन EB इक्वल टू AC अपॉन CB. कन्स्ट्रक्शन करूया काही. कन्स्ट्रक्शन, ड्रॉ अ लाईन पॅरलल टू रे CE. एक लाईन ड्रॉ करायची आहे. कशी, CE हा जो रे त्याला पॅरलल पाहिजे, म्हणून ती B मधनं पास केली. ओके, डी पर्यंत, सॉरी डी नाही येत आता, अशी पास केली. ठीक आहे, कशाला, CE ला पॅरलल. देन पासिंग थ्रू द पॉइंट B. ओके, म्हणजे B मधनं पॅरलल काढली CE ला. नंतर हा जो AC आहे तो पण एक्सटेंड करायचा आहे. कुठपर्यंत करायचा आहे, ह्या लाईनला टच होईपर्यंत. जिथं टच होईल तिथं D पॉइंट नोटेट करायचा आहे. ओके, एक्सटेंड AC एक्सटेंड करायची आहे सो ॲज टू इंटरसेक्ट इट ॲट पॉइंट D. ओके, इंटरसेक्ट होईपर्यंत एक्सटेंड करायची. इंटरसेक्ट झाली का D देऊन टाकायचा. ओके, ही झाली एक फिगर तयार. ठीक आहे, आता आपण प्रूफ करूया. प्रूफ मध्ये रे CE पॅरलल रे BD. ओके, माहिती आहे आता आपल्याला, रे CE पॅरलल साइड BD, दोघही रे. ओके, ठीक आहे, रे घेतले, रे BD. ओके, नंतर लेट, आता एक AD, जो AD साइड आहे ही पूर्ण AD ही आपण एक ट्रान्सवर्स घेऊया. ट्रान्सवर्स म्हणजे काय, ह्या दोन पॅरलल आणि ही एक ट्रान्सवर्स. असं जर असेल तर हे दोन अँगल काय असता, इक्वल असता. हे दोन अँगल इक्वल असता, माहिती आपल्याला. त्यामुळे AD एक ट्रान्सवर्स घेऊया या दोन पॅरलल लाईनची. तर हा अँगल आणि हा अँगल काय येईल, इक्वल येईल. म्हणून अँगल ACE इक्वल टू अँगल CDB. का, करस्पॉन्डिंग अँगल येते. ओके, माहिती आहे तुम्हाला करस्पॉन्डिंग अँगल, हे दोघं काय करस्पॉन्डिंग अँगलचे. मी याला फर्स्ट घेतलं. ठीक आहे, आता नाऊ नेक्स्ट ट्रान्सवर्स बघूया. ट्रान्सफर BC. ओके, ट्रान्सवर्सल BC घेतली आपण, म्हणजे ती कशी येणार, ट्रान्सवर्स BC, ही दोन पॅरलल लाईन घेतल्या आणि एक ट्रान्सवर्स. ओके, मग आता त्यांनी काय केलंय, हे आणि हे दोन अँगल काय असता, इक्वल असता. का, तर ते अल्टरनेट अँगल आहे हे दोन्ही अँगल. म्हणजेच हा एक अँगल आणि हा एक अँगल काय असेल, इक्वल असेल. म्हणून त्यांनी काय केलंय, देअरफॉर अँगल ECB इक्वल टू अँगल CBD. ओके, CBD
अल्टरनेट अँगल हे रिझन दिलं, याला सेकंड इक्वेशन घेऊया. बट काय आपल्याला गिव्हन आहे अँगल ACE अँड अँगल ECB आर कॉन्करंट. का तर त्या अँगल मधून बायसेक्टर जातो, बायसेक्ट जातो म्हणजे अँगलचे दोन भाजन होता समांतर मध्ये, म्हणून हे दोन अँगल काय आहे, कॉन्करंट आहे. ओके, ते गिव्हन आहे. याला थर्ड दिलं. देअरफॉर आता बघूया 1 2 3 वरनं बघा ACE आणि ECB हे काय झाले, कॉन्करंट झाले. हे काय झाले, कॉन्करंट झाले. आता ACE ची व्हॅल्यू आहे CBD आणि ECB ची व्हॅल्यू आहे CBD. त्या फक्त इथं पुट करायचे आहे, म्हणून फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड अँड थर्ड फक्त व्हॅल्यू पुट करतो. ACE ची व्हॅल्यू काय, अँगल CBD आणि अँगल ECB ची व्हॅल्यू आहे अँगल CBD. याच्या व्हॅल्यू या दोन्ही वरनं पुट केल्या फक्त फ्रॉम फर्स्ट सेकंड रिझन दिलं. ओके, इथपर्यंत आलं, कॉन्ग्रंट झाले. म्हणजे हे दोन अँगल आहे CBD आणि CDB हे दोघं कॉन्ग्रंट झाले. कॉन्ग्रंट म्हणजेच काय, इक्वल, माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, अँगल कॉन्ग्रंट दाखवले. आता दोन अँगल कॉन्ग्रंट आहे, इथपर्यंत आलो. ठीक आहे, आता ट्रायंगल घेऊया आपण. इन ट्रायंगल CBD, हा ट्रायंगल CBD, ह्या दोन CBD ट्रायंगल मध्ये हे दोन अँगल काय, कॉन्करंट आहे. तर त्या दोघांच्या समोरील बाजू काय असतील, कॉन्करंट असतील. का, साइड CB आणि साइड CD. साइड याला आपण सेगमेंट पण म्हणू शकतो. सेगमेंट CB इज कॉन्ग्रंट टू सेगमेंट CD. कॉन्ग्रंट घेतल्या रिझन काय, साइड अपोजिट टू कॉन्करंट अँगल्स. म्हणजे कॉन्करंट जर अँगल असतील एखाद्या ट्रायंगल मध्ये, एक्झाम्पल हे दोन ट्रायंगल काय कॉन्करंट आहे, यांच्या समोरील बाजू, याच्या समोरची बाजू ही आणि ह्या अँगलच्या समोरची बाजू ही, या दोघं सुद्धा परत काय असतील, कॉन्करंट असतील. आपण तेच केले, कॉन्करंट घेतल्या. आणि साइड कॉन्करंट आहे म्हणजेच काय, त्यांची लेंथ काय आहे, इक्वल आहे, म्हणून CB इक्वल टू CD. याला इक्वेशन 5 केलं. ओके, आता बघा नाउ इन ट्रायंगल ABD. आता ट्रायंगल ABD हा मोठा एक ट्रायंगल घेतला. ओके, सेगमेंट CE इज पॅरलल सेगमेंट BD. माहिती, सेगमेंट CE इज पॅरलल सेगमेंट BD. म्हणजेच आपलं ट्रायंगल असा झाला. ट्रायंगल असा केला तर हा आहे A, हा आहे B आणि हा आहे D आणि ही आहे ट्रान्सवर्स, मग AB AC. ओके, हे असं झालं. म्हणजे सेगमेंट CE इज पॅरलल टू BD आहे. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण कन्स्ट्रक्शन केलंय, मी ट्रायंगल उलटा केला फक्त, हे असं कन्स्ट्रक्शन दिसेल ते. आणि मग हे माहिती आपल्याला काय, बाय BPT. ओके, म्हणजेच बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. त्याच्यावरनं काय येईल, AE अपॉन EB इक्वल टू AC अपॉन CD. तेच केलं, AE अपॉन EB म्हणजेच AE अपॉन EB आणि AC अपॉन CD. ओके, बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. ठीक आहे, इक्वेशन 6. आता प्रूफ काय करायचं आहे, इकडची बाजू सेम आहे, AC अपॉन CB पाहिजे तर CD आलाय, पण CD इक्वल टू काय आहे, CB आहे फ्रॉम 5, म्हणून CD च्या ऐवजी CB टाकला. रिझन काय दिलं, फ्रॉम 5 अँड 6 मध्ये व्हॅल्यू टाकली आणि हे झालं आपलं प्रूफ. एकदम सिंपल आहे. अँगल बायसेक्टरचा थेरम बघितला आपण, त्याचा कॉन्व्हर्स बघूया. कॉन्व्हर्स म्हणजे रिव्हर्स, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थेरम. ठीक आहे, आपण काय बघितलं होतं, अँगलचा जर बायसेक्टर काढला आणि तो ह्या साईडला डिव्हाइड करतो आणि डिव्हाइड केल्यानंतर ज्या दोन साईड आहे त्याचा प्रोपोर्शनल म्हणजे AE अपॉन EB इक्वल टू AC अपॉन CB असा येतो. ओके, आणि जर उलट केलं म्हणजे तो रेशो जर इक्वल असेल तरच CE हा रे आहे तो बायसेक्टर होतो अँगल C चा. समजलं, म्हणजे जे गिव्हन होतं ते इथं प्रूफ करायचे आपल्याला.
ठीक आहे. बघा इन ट्रायंगल कॉन्व्हर्स कधी एक्झामला नाही विचारला जात पेपरला. याचा उपयोग कशासाठी होतो आपल्याला? फक्त एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणजे जे एक्झरसाइज मधले जे एक्झाम्पल आहे ते कॉन्व्हर्सचा वापर करून सोडवले जातात आणि जे थेरम आहे ते डायरेक्ट विचारले जातात पेपरमध्ये. एवढं लक्षात ठेवा फक्त. इन ट्रायंगल ABC point E on the side AB and AE upon EB equal to AC upon CB हे गिव्हन आहे. ओके. जर हे गिव्हन असेल देन रे CE is bisector. ओके. bisector of angle ACB. ओके. आणि हेच विचारलं जातात हा रे जो आहे सीई हा बायसेक्टर आहे का नाही ओळखा. तर आपल्याला इथं कॉन्व्हर्स प्रूफ करायचा आहे. म्हणजे काय करायचं? ही रेशो इक्वल दाखवायची. जर रेशो इक्वल आले तर तो अँगल जो रे सीई असेल तो काय असेल? अँगल एसीबी चा बायसेक्टर असेल. बस इतकंच आहे कॉन्व्हर्स मध्ये. नेक्स्ट टॉपिक बघूया. प्रॉपर्टीज ऑफ 3 पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स. ओके. त्यामध्ये एक थेरम आहे. थेरमचं स्टेटमेंट बघूया फर्स्ट. The ratio of the intercepts made on a transversal by 3 parallel lines is equal to the ratio of the corresponding intercepts made on any other transversal by the same parallel line. म्हणजे आपण जर 3 पॅरलल लाईन घेतल्या त्या 3 पॅरलल लाईनला जर आपण दोन ट्रान्सव्हर्सल्स काढल्या. ओके. ट्रान्सव्हर्सल्स काढल्या त्यानंतर जे इंटरसेप्ट तयार होतील तर त्यांचे जे रेशो असतील ते रेशो काय असतील? इक्वल असतील. बस हेच आपल्याला प्रूफ करायचंय. बघूया. डायग्राम घेतली अगोदर. गिव्हन लाईन L इज पॅरलल टू लाईन M इज पॅरलल टू लाईन N दिसताच आहे. ओके. हे तीनही एकमेकांना काय पॅरलल आहे. अँड X and Y आर ट्रान्सव्हर्सल्स. X and Y are transversals. माहिती आहे. ओके. ट्रान्सव्हर्सल X intersects the lines. Transversal X intersects the lines L, M and N in the points A, B, C. Okay. Respectively. And transversal Y is intersect the lines L, M, N at point P, Q, R respectively. ओके. तेच दिलेलं आहे. टू प्रूफ काय करायचं आहे? AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR हे प्रूफ करायचं आहे. तर कन्स्ट्रक्शन काय केलंय? सिंपल कन्स्ट्रक्शन आहे. ड्रॉ PC. ओके. ड्रॉ सेगमेंट PC which is intersect the line M. ह्या M ला इंटरसेक्ट करते ऍट पॉइंट D. हे गिव्हन दिलेलं आहे. कन्स्ट्रक्शन केलं. असं कन्स्ट्रक्शन केलं. देन आता प्रूफ काय? तर प्रूफ मध्ये आपल्याला 2 ट्रायंगल कन्सिडर करायचे. फर्स्ट ट्रायंगल कन्सिडर करूया ACP. ओके. ACP ट्रायंगल कन्सिडर केला. त्यामध्ये BD आणि AP. जो BD आहे BD हा AP ला काय पॅरलल आहे? BD इज पॅरलल टू AP. तर BD इज पॅरलल टू AP बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय सांगतो? तर ते पॅरलल असतील तर त्यांचे ते रेशो काय असतील? इक्वल असतील. म्हणून AB अपॉन BC इक्वल टू PD अपॉन DC. म्हणजे हा तयार झालाय असा. लक्ष द्या व्यवस्थित. असा. ओके. हे दोघं काय पॅरलल आहे. मग या दोघांचा रेशो इक्वल टू ह्या दोघांचा रेशो असा ट्रायंगल येतो. इक्वल घेतला बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. इक्वेशन फर्स्ट केलं. बघा. नेक्स्ट ट्रायंगल घेऊया CPR. तिथे दिसतंच हे ट्रायंगल बरोबर.
CPR हा एक ट्रायंगल झाला. त्यामध्ये DQ ही पॅरलल आहे CR ला. ओके, DQ पॅरलल आहे CR ला. जर पॅरलल आहे तर PQ अपॉन QR इक्वल टू PD अपॉन DC बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. माहिती आहे सुद्धा, याला सेकंड केलं इक्वेशन सेकंड. देन बघा इथे इक्वल आहे PD अपॉन DC, PD अपॉन DC दोन इक्वल आहे. मग यांच्या इक्वल सुद्धा काय असेल, इक्वल असेल. AB अपॉन BC इक्वल टू PQ अपॉन QR फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड. आपल्याला तेच प्रूफ करायचं होतं. थेरम इझी आहे. आता आपण यामध्ये सर्व थेरम बघितले ह्या लेक्चरमध्ये. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पूर्ण एक्सरसाइज सॉल्व्ह करून घेऊया. थँक्यू.